ओम शांती. जसं आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलं की विशेष हा जो 20वा श्लोक आणि पुढील 21वा जो श्लोक आहे, क्रमशः 2-3 जे श्लोक आहेत पुढले, यामध्ये पूर्ण ही माहिती दिलेली आहे की हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आहे, हे एक जीवनामध्ये कसे कष्ट देणारे आहे. आणि जोपर्यंत आपण यांच्यावर विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये आपल्याला सुख आणि शांतीची प्राप्ती होत नाही. जसं आपण मागच्या ओवीमध्ये बघितलं, पाप जयाचा कंटाळा उपजे अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाची या ओखटिया अधम ते धनंजया ते होती भोगनिया तामसा योनी आहा सांगता वाचा रडे आठविता मन खेरडे कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय काही सया ते आसुर संपत्ती पोषिती वावुर जिया दिधिले घोर पतन ऐसे. या ठिकाणी यापूर्वी पण हे वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे साऱ्या जगाचं जे काही ज्याला आपण म्हणतो कष्ट आहे, व्यक्तीला कोणताही एखादा जर आजार झाला तर त्याचं जे कष्ट आहे किंवा त्याच्या ज्या यातना आहे, त्याला असं वाटतं की मी काही जन्मांतरचं जे दुःख आहे किंवा पाप आहे ते भोगतो की काय. आणि असं भोगून असे जे अधम आहे ते तामस योनीमध्ये पुन्हा जन्म घेतात. यापूर्वी पण मी सांगितलं की तमोगुण वाढल्यानंतर मनुष्यांचा जन्म हा पुन्हा या भ्रष्टाचारी कलियुगी दुनियामध्येच होणार. जसं जरासंध आपण बघतो किंवा हिरण्यकश्यप, शिशुपाल यांचं जे एक प्रतीकवाचक जे नाव आहे, वास्तविक यांच्यामधील ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत, ह्या आसुरी प्रवृत्ती सतयुग आणि त्रेतायुगामध्ये नसतात. द्वापर युगापासून मनुष्य आत्म्यामध्ये ज्या वेळेला तमोगुण वाढतात, हे वास्तविक एक तमोगुणाचं प्रतीक आहे. लोकांना वाटतं की सतयुग त्रेतामध्ये पण विकार असतील, तिथं पण देवता होते. वास्तविक त्या ठिकाणी विकार नसतात. हे द्वापर आणि कलियुगामध्ये याचा जो प्रकोप आहे तो वाढलेला आहे. म्हणून या ठिकाणी जे वर्णन सांगितलेलं आहे खूप सुंदर प्रकारे की हे जे विकार आहे, ही जी आसुरी संपत्ती आहे, ही आसुरी संपत्तीनं तुझं घोर पतन प्राप्त होतं, म्हणून तू त्याला व्यर्थ का वाढवतो. आता किती माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, परंतु आज समाजामध्ये आपण बघतो की लोकांच्या ही गोष्ट गळी उतरत नाही, म्हणजे गळ्याच्या खाली जातच नाही. इतके काही देह आणि देहाच्या संबंधामध्ये त्या माकडासारखी त्यांची अवस्था झालेली आहे की त्या गोष्टीला ते सोडायलाच तयार होत नाही. आणि जरी तयार झाले तरी आत्म्यामध्ये ती शक्ती नाही आहे. आणि ती शक्ती नसल्यामुळं पुन्हा हा जो नरकवास आहे हा भोगावा लागतो. आणि या ठिकाणी स्पष्ट सांगितलं माऊलींनी की म्हणोनी तुवा धनुर्धरा नो हावे गा तिया मोहरा जेऊता वासू आसुरा संपत्ती वता. ज्या आसुरी संपत्ती न नरकवास भोगावा लागतो त्या मार्गाकडे तू जाऊ नको. आता आपल्याकडं आपण बघतो की एखाद्याला जर सांगितलं की दारू पिल्यामुळं तुला
कॅन्सर होऊ शकतो, सिगरेट पिल्यामुळं तुला दुसरे आजार होऊ शकतात, फेफड्यांचे आजार होऊ शकतात, हे माहीत असूनही आई वडील, गुरुजन, अनुभवी सर्व सांगतात, तरी मनुष्य त्याच्याकडं आकर्षित होतो. याचं कारण म्हणजे की जीवनामध्ये तो विकारांचा दास झालेला असतो, गुलाम झालेला असतो. त्याला माहीत आहे की ही गोष्ट मला कष्ट देणारी आहे, त्रास देणारी आहे, आजार करणारी आहे, तरी तो त्यावेळेला परवश झालेला असतो. कारण आत्म्यामध्ये त्याच्यावर विजय प्राप्त करण्याची ताकद नसते आणि ही ताकद फक्त दिव्य गुणांनी वाढू शकते, परमात्म्याच्या आठवणीनं वाढू शकते. तशी तुम्हाला ही ताकद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे खूप सुंदर प्रकारे माऊलींनी सांगितलेलं आहे की आसुरी संपत्तीच्या अंगी दंभ आदी करून 6 दोष जे भरलेले आहेत तिचा तू त्याग कर. आता या ठिकाणी पुढल्या ओवीमध्ये माऊलींनी जे दोष सांगितलेले आहे की त्रिविधन नरकसेहद द्वार नाशन मात्मनः कामक्रोधस्ततः लोभस्तरस्मादेतत्रय तजेतय. तर या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे ओवीच्या रूपानं माऊलींना सुंदर सांगितलेलं आहे की आत्मा या ठिकाणी ओवीच्या माध्यमामधून स्पष्ट सांगितलेलं आहे. परी काम क्रोध लोभ या तिहींची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण सर्व दुःख आपुलिया दर्शना धनंजया पढाऊ हे भलतया दिदले आहाती का पापया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुकी संभाची हे रौरव गा तव चिवरी ऐकजती पटांतरी जब हे तिन्ही आंतरी उठती ना आपाया तिही आसलग यातना येही सवंग हानी हानी नोहे ये तिग हेची हानी. या ठिकाणी काम क्रोध लोभ ह्या तिघांचे बुड जिथं जोरावलेले आहे तिथं अशुभ पिकले जाते असं समज स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर आपण काम क्रोध लोभ मोह ह्या विकारांवर जर विजय प्राप्त केला नाही आणि त्याची जर बुड ही जोरावलेली आहे, त्याचं जर फाउंडेशन हे पक्क केलेले आहे, तर त्याच्यातून निघणारं जे आहे ते अशुभ असेल असं समज. कारण आपण बघतो की आपल्या भारतामध्ये जे काही उत्सव मनवले जातात त्यामध्ये याचं जे एक प्रतीक आहे, जसं दसरा मनवला जातो, आपण मानतो उत्सव, त्यामध्ये रावणाला जाळलं जातं. म्हणजे ते पण एक वाईट जे अवगुण आहेत त्यांना जीवनामधून काढून टाकणं, मनामधून वाईटांचा विचार, वाईट काम क्रोध लोभ मोह अहंकार याचा पुतळा बनून जाळला जातो. त्याच्यानंतर आपण बघतो की एक रक्षाबंधनाचा त्यौहार पण येत असतो. त्यावेळेला पण जीवनामध्ये आपली जी रक्षा आहे म्हणजे एक छत्रछाया, तर ही आपण आपल्या जीवनामध्ये कशी प्राप्त करू शकतो. आता ही जी रक्षा आहे, सर्वात प्रथम आपण आपली रक्षा जर केली तर समाजाची रक्षा करू शकतो, परिवाराची रक्षा करू शकतो. परंतु यामध्ये विकारांपासून आपण आपली रक्षा केली पाहिजे हे मनुष्य कुठेतरी विसरून गेलेला आहे. वास्तविक हे बंधन आपण जीवनामध्ये बांधून घेतलं पाहिजे की आपल्याला हे जे काही विकार आहेत, जे दुःख देणारे आहेत, त्यांच्यापासून स्वतःची रक्षा करणं म्हणजेच खरोखर रक्षाबंधन आपण मानलं असं म्हणू शकतो.
परंतु लोक फक्त काय करतात की त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. आता एक्झाम्पल घ्या की समजा बहीण मोठी आहे आणि भाऊ लहान आहे. आता जर भाऊ लहान आहे आणि बहिणीची जी एक डिमांड असते किंवा मांग असते की माझी वेळ आल्यानंतर, परिस्थिती आल्यानंतर माझं रक्षण करावं, कोणतीही जीवनामध्ये जरी आपत्ती आली तर त्या वेळेला त्यानं पुढे यावं. परंतु जर आपण विचार केला, जर भाऊ जर लहान आहे तर तिची तो रक्षा कशी करणार? तर वास्तविक आपण याचा अर्थ समजलेला नाही आहे. यामध्ये लहान किंवा मोठं हा पण भेदभाव नाही आहे. यामध्ये आत्म्यानं दुसऱ्या आत्म्याशी तू स्वतः विकारांपासून तुझं संरक्षण कर, तर त्याच्यामध्ये माझं संरक्षण सामावलेलं आहे, याचा वास्तविक अर्थ असा आहे. परंतु आज आपण बघतो की ह्या गोष्टींचं आध्यात्मिक रहस्य नसल्यामुळं, त्याची माहिती नसल्यामुळं, नाहीतर आपल्याला माहीत आहे की भारताचा जर आपण इतिहास बघितला तर ह्याच आपले जे रिवाज आहे, रसम आहे आणि याच्या आधारावर कितीतरी युद्ध टळलेले आहेत. आपण बघतो की मुसलमान हिंदूमध्ये ज्या काही लढाया होत होत्या आणि हिंदू नारी ज्या वेळेला अशीच एक गुजरातचे जो राजा आहे आणि राजस्थान ची एक लढाईचं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला एक मुसलमान व्यक्तीसाठी ज्या वेळेला हिंदू नारी राखी घेऊन जाते, त्यावेळेला त्या राखीचं जे बल आहे ते त्याच्या मनाला द्रवित करतं आणि तो त्या ठिकाणी आपल्या बहिणीची रक्षा म्हणून त्या युद्धाला पूर्ण विराम देतो. तर एक म्हणण्याचं तात्पर्य जर आपण बघितलं तर हे जे एक सूचक आहे, याच्यामध्ये इतकं काही बल आहे की ह्या बलाद्वारे आपण ह्या ज्या हिंसक प्रवृत्ती आहे, ज्याच्यामुळं मनुष्याचा विनाश होतो, अशा हिंसक प्रवृत्तीवर आपण विजय प्राप्त करू शकतो. मनामधील हे जे काम, क्रोध, लोभ, हे जे विकार देह अभिमानामुळं निर्माण झालेले आहेत, या विकारांवर आपण विजय प्राप्त करू शकतो. खरं जे दान आहे, आपण ह्या विकारांचं द्यायला पाहिजे, परंतु आपण त्या ठिकाणी पैशाचं दान देतो. आता पैशाचं दान दिल्यानंतर ते काही काळानंतर तो संपतं, कारण पैसा ही गोष्ट येणारी आणि जाणारी आहे, ते काही दीर्घकालीन टिकून राहत नाही. दुसरी गोष्ट, आपण त्या ठिकाणी आत्मस्मृतीचा टीका लावतो. ज्या वेळेला टीका लावला जातो तो पण दोन भुवयांच्या मध्ये, भ्रुकुटीच्या मध्ये लावला जातो. तर याचं एक कारण आहे की आत्मस्मृतीची रक्षा करणं किंवा स्वतःच्या आत्म्याला गुणांना शृंगारित करणं म्हणून जे मुख मिठा केला जातो किंवा गोड पदार्थ का दिला जातो, त्याचा अर्थच आहे की ज्या वेळेला गुणांचं संरक्षण आपण जीवनामध्ये करतो, त्यावेळेला आपल्या मुखातून निघणारे जे बोल आहेत, एक एक रत्न निघतो, दुसऱ्यांना सुख देणारा निघतो. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे की आपल्याला विकारांचं जर आपण दान दिलं, मनपूर्वक त्यांचा जर आपण त्याग केला, तर जीवनामध्ये आपल्याला सुख मिळू शकतं. या ठिकाणी माऊलींनी जे वर्णन केले आहे की का पापिया नरक भोगी, सुवाव लागी जगी, पातकांची दाटुकी सभाची ही. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की जोपर्यंत जीवनामध्ये हे तीन दोष आहे, पहिले काम, क्रोध, लोभ, हे तीन दोष, या ठिकाणी या तीन दोषांविषयी ह्या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी ज्या वेळेला आपण यांना जिंकतो, त्यावेळेला आपलं जे जीवन आहे
ज्याला आपण एक जगज्जीत हे टायटल आपण प्राप्त करतो. जगज्जीत केव्हा बनू शकतो? ज्या वेळेला आपण ह्या विकारांना मनपूर्वक याचा त्याग करतो, त्याच वेळेला ह्या नरकपुरीमधून आपल्याला मुक्ती मिळते. आणि ज्या लोकांना हे काम, क्रोध, लोभ यांचा जे मनपूर्वक स्वीकार करतात, त्यांना ह्या नरकपुरीमध्ये, ह्या सभेमध्ये सन्मान प्राप्त होतो. बघा, ह्या दोन्ही गोष्टी कशा एकमेकांच्या विरुद्ध आहे, की जे यांचा त्याग करतात त्यांना स्वर्गामध्ये सन्मान मिळतो, आणि जे या ठिकाणी जे लोक याचा स्वीकार करतात त्यांना नरकाच्या सभेमध्ये सन्मान प्राप्त होतो. म्हणजेच आपण बघतो की कलियुगामध्ये जर पवित्र राहायचं म्हटलं किंवा ह्या जर विकारांचा जर त्याग करायचा म्हटलं, तर हे नरकातील जे लोक आहेत ते वेडे समजतात. ते म्हणतात की हे कसं काय संभव आहे, तुम्ही वेडे आहेत. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करणारे किंवा पवित्र जे राहणारे लोक आहेत, त्यांना हे माहीत आहे की याच्यामुळे आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. परंतु जे काही लोक ह्या विकारांच्या अधीन झालेले आहेत, त्याच्याच मध्ये ते रात्रंदिवस त्याचं सुख घेतात, तर ते त्यांना पण ओढतात. जे तिकडे चालले, सत्मार्गाकडे चाललेले आहे, त्यांना पण ते आकर्षित करत असतात. म्हणून या ठिकाणी सर्व विषयात अति वाईट जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह यांची ही त्रिपुटी जी सर्व विषयात अति वाईट आहे, तिचा त्याग करावा. तर या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असन की म्हणून पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी, तये जावीची गा ओखटी आघवाविषयी. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला माहीत असूनही जर आपण त्या गोष्टींकडे जर जात असाल, तर आपला विनाश हा निश्चित आहे, हे आपण समजून घ्यायचं. आणि जी गोष्ट अति वाईट आहे, पुन्हा पुन्हा जर तुम्ही त्याचा स्वीकार करत बसला, तर स्वतःचा ज्याला आपण म्हणतो की विनाश, किंवा स्वतःसाठी मनुष्य स्वतः खड्डा खोदत असतो, हे निश्चित आहे. धर्मादिका चोवी आतू पुरुषार्थीची तोची मातू, करावी जे संघातू सांडील हा. हे तिन्ही जीवी जव जागती तव वरी, निकियांचे प्राप्ती. हे माझे कान नाईकती देवोही म्हणे, जया आपण पे पढी आत्मनाशा जो बिहे. तेने न धरावी हे सोये सावधू हुये, पोटी बांधुनी पाशान समुद्री बाह्ये. अंगवन का जियावया जेवण काळ कुट्टाचे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाची जी गोष्ट जेव्हा काढतात, किंवा ज्याला आपण म्हणतो की ह्या गोष्टींचं जे वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये असो, ज्ञानेश्वरीमध्ये असो, तर याचा जर परिणाम आपण बघितला, कारण आपल्याला माहित आहे की पुढल्या ज्या 3 गोष्टी आहे की धर्म, अर्थ आणि मोक्ष, धर्माच्या विरुद्ध जर तुम्ही चालला तर अनितीला प्राप्त होणार. धर्माचे नियम जर तुम्ही तोडले तर त्या ठिकाणी तुम्हाला दुःख मिळणार. पैसा जर अनितीनं कमावला, अधर्मानं जर कमावला, दुसऱ्यांना दुःख देऊन जर कमावला, तर त्यावेळेला जीवनामध्ये तुम्हाला दुःख आणि कष्ट क्लेश होणार. आणि 6वी जी गोष्ट आहे मोक्ष, मोक्ष त्यावेळेला मिळू शकतो की ज्या वेळेला हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जे विकार आहे आणि त्याच्यामध्ये जो धर्म, अर्थ आणि नंतर हा जो मोक्ष आहे, त्याच वेळेला मनुष्याला प्राप्त होऊ शकतो की ज्या वेळेला
तो ह्या गोष्टींचा जीवनामध्ये त्याग करतो. म्हणून या ठिकाणी ह्या तिघांचा समुदाय ज्या वेळेला तो सोडील, काम, क्रोध, हे लोभ, हे तिन्ही जोपर्यंत अंतर्यामी वास करीत आहे तोपर्यंत एखाद्याचे कल्याण होईल हे म्हणणं माझे कान तर ऐकत नाही, असं भगवान स्वयं सांगतात. किती स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे बघा, की भगवानाला पण हे स्वीकार होत नाही, भगवानाचे कान पण हे ऐकू शकत नाही, की ज्याच्या ठिकाणी हे विकार आहे, अंतर्यामी त्याचे वास करतात आणि त्याचं कल्याण होईल हे जीवनामध्ये तुम्ही विचारच करू शकत नाही. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो भीतो, त्याने सावध होऊन या तिघांची संगत कधीही करू नये. 34वी ओवी, जी पहिली पण मी वाचून दाखवली, पुन्हा पण याचं रिपिटेशन करतोय. जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे, तेने न धरावी हे सोये सावध होईये, पोटी बांधुनी पाशान समुद्रे बाही अंगवन. म्हणजे या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की पोटाला दगड बांधून समुद्रात वाहून, जसं आपण बघतो की एखाद्याला वाटतं की मी पोटाला दगड बांधून आणि समुद्रामधून वाचू शकतो, हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे तो दगड त्याला समुद्रात बुडवणारच किंवा घेऊन जाणार. तसं या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे की विकार अंतर्यामी आहे, तर समजून घ्यायचं की जगण्याकरता काळाकूट विषयाचं तो सेवन करत आहे, त्याच्यामध्ये तो वाहून गेलेला आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला हे काळकूट विष त्याच्या मनामध्ये, आणि तो ते विष दुसऱ्यांना पण देतो, म्हणजे काम, क्रोध, लोभच्या संगतीनं ज्या वेळेला तो दुसऱ्यांच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेला तो जीवनामध्ये अति दुःखाचा अनुभव करत असतो. म्हणजे आज जी जीवनामध्ये आपण बघतो की ही दुःख आणि अशांती जी आहे त्याला ह्या कारणामुळे झालेली आहे. आणि म्हणून कफ, वात व पित्त हे तिन्ही दोष जोपर्यंत शरीरामध्ये उत्पन्न झाले नाही, किंवा चहाडी, चोरी, शिंदफळी यापासून जोपर्यंत एखादे शरीर अलिप्त आहे, जोपर्यंत आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध तापापासून अंतःकरण मुक्त आहे, तोपर्यंत जसे सुख प्राप्त होते तसे काम, क्रोध, लोभ हे ज्याने सोडले आहे त्याला या जगतात सुख प्राप्त होते आणि सज्जनांच्या संगतीनं मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. तर या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे ह्या ओवीमध्ये खूप सुंदर प्रकारे आलेलं आहे. आणि मला तरी वाटतं की आपण फक्त ज्ञानेश्वरीला ह्या कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडू नका, कारण या ठिकाणी स्पष्ट जे काही एक एक वाक्य वर्णन केलेलं आहे की लहान मुलामध्ये आपण बघतो की जोपर्यंत ह्या गोष्टी येत नाही तोपर्यंत ते खूप सुखी आणि खूप आनंदी असतं. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये कफ, वात आणि पित्त हे ज्या वेळेला हे दोष उत्पन्न होतात, त्याच वेळेला मनुष्य काय करतो की चोरी करतो, खाण्यासाठी त्याचं कर्मेंद्रिय जे आहे त्याला आकर्षित करत असतात. चहाडी करणं म्हणजे एक गोष्ट दुसऱ्याला सांगणं, कळी लावणं ज्याला आपण म्हणतो एकमेकांची, आणि ज्याच्यापासून आपल्याला काही फायदा नाही, परंतु अशा गोष्टी आपण जीवनामध्ये ज्या वेळेला वाढवतो आणि ज्या वेळेला त्याचं जीवन आध्यात्मिकतापासून दूर राहतं त्यावेळेला त्याला जीवनामध्ये कधीही सुख मिळत नाही. हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढं पण आपण ओवीमध्ये बघणार आहोत. खूप सुंदर प्रकारे वर्णन आलेलं आहे. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.